भाजपचा एकही आमदार निवडून यायला नको, जरांगेंचं भाजपला आव्हान, तर जरांगेंचं आव्हान स्वीकारलं, त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित, 2 दिवसांनंतर राज्यव्यापी दौऱ्याची तयारी करणार, विधानसभेसाठी उमेदवारांची करणार चाचपणी। मविया काळात ठाकरे पितापुत्रासह अजितदादांच्या अटकेचा डाव, फडणवीसांनी ईडीची भीती दाखवून गृहमंत्री देशमुखांना धमकावलं होतं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचा सनसनाटी आरोप। श्याम मानव सुपारीबाजांच्या नादी लागले का, देशमुखांचे पुरावे माझ्याकडे, पुराव्याशिवाय मी बोलत नाही, आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर। अनिल देशमुखांनी धमकावल्याची पोलीस आयुक्त प्रवीण मुंढेंची कबुली, पुणे कोर्टात सीबीआयचा अहवाल, देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। राज्यात एक फुल 2 डाऊटफुल नेत्यांचा संघर्ष, संजय राऊतांचा शिंदे फडणवीस अजितदादांवर घणाघात, तर शहांच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस नाहीत, राऊतांचं वक्तव्य। पूजा खेडकरांना दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दणाणले, खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांच्या चौकशीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश, तर खेडकरांच्या आईवडिलांचा घटस्फोटही संशयाच्या भोवऱ्यात। वाढवण बंदर विरोधी संघटनांचं आजपासून पालघरमध्ये 3 दिवस लाक्षणिक उपोषण, बंदर रद्द करण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी। कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीकडे, तर सांगलीतील चांदोली धरणही 83% भरलं, अलमट्टी धरणातनं 2,25,000 क्युसेकनं विसर्ग, सांगली कोल्हापुरात पाणी ओसरण्याची शक्यता। खडकवासला धरणातील विसर्गामुळे वाहतुकीला फटका, भेडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद। नेपाळच्या काठमांडूतील त्रिभुवनदास इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमानाचा अपघात, टेक ऑफ करताना रनवेवरून विमान घसरलं, 19 पैकी 18 प्रवाशांचा मृत्यू, पायलट गंभीर जखमी।